अभिनव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला टाळे ठोकून सायंकाळच्या वेळी विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर काढण्याचे काम बँक ऑफ बडोदा सारख्या राष्ट्रीयकृत बँकेने करणे अत्यंत निंदनीय आहे। विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना सरकार आणि सत्ताधारी नेते गप्प का असा सवाल उपस्थित करत कर्ज वसुलीच्या बहाण्याने एक शासकीय अनुदानित संस्था कोणाच्या घशात तर घालण्याचा डाव नाही ना असा रोखठोक सवाल राजीव गांधी स्मारक समिती पुणेच्या वतीनं पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला आहे। पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, निमंत्रक व संयोजक गोपाळ तिवारी, राजीव गांधी स्मारक समितीचे धनंजय भिलारे, प्रसन्न पाटील, संजय अभंग, ॲडव्होकेट स्वप्नील जगताप, गणेश मोरे, उदय लेले आदी मान्यवर उपस्थित होते। माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणाले, कोणतीही शिक्षण संस्था उभी करण्यास मोठे कष्ट लागतात। विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षण संस्था सांभाळणे सोपे काम नसते। शिक्षण संस्था समाज निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात। एखाद्या संस्थेने आपल्या विस्तारासाठी कर्जाच्या माध्यमातून भांडवल गोळा करणे चुकीचे नाही, मात्र 20 ते 22 कोटी रुपयांच्या कर्जासाठी 134 कोटी रुपयांची मालमत्ता सील करून विद्यार्थिनींना सायंकाळच्या वेळी वसतिगृहाबाहेर काढणे कोणत्या कायद्यात बसते असा सवाल त्यांनी यावेळी केला। गोपाळ तिवारी म्हणाले, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना राज्याचे शिक्षण संचालनालय बघ्याची भूमिका का घेत आहे? राज्य सरकार साखर कारखाने अन्य उद्योगांचे कर्ज माफ करू शकते, त्यांना सवलत देऊ शकते, मात्र शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर सत्ताधारी गप्प बसलेले आहेत। उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या शहरात ही अवस्था बघायला मिळणे अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं। अशा या पुणे शहरात मग ते डी.ए. सोसायटी असो, सिप्र मंडळी असो, मराठवाडा मित्रमंडळ असो, अनेक शिक्षण संस्था आहेत। त्याच्यापैकी एक अभिनव शिक्षण संस्था आहे ज्याची अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत। अशा या शिक्षण संस्थेच्या विस्ताराकरता त्यांनी काही कर्ज घेतलं आहे, कबूल आहे, कर्ज घेतलं आहे, त्यांनी ते फेडलं पाहिजे, त्याविषयी दुमत कुणाचं नाही। मुद्दा असा आहे की त्याची जी वसुलीची प्रक्रिया आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे त्याविषयी आमचा आक्षेप आहे। त्यांच्या कर्जाच्या रकमेविषयी आमचा आक्षेप ते संस्था चालक बघून घेतील। मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांचं पुणे शहरात जी प्रस्थापित झालेली संस्था स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळात काँग्रेसच्या काळात ही स्थापन झालेली संस्था आहे आणि त्याची आजूबाजूच्या अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत। अशीच एक ब्रँच त्यांची वडवाडी खंडाळा तालुक्यामध्ये ब्रँचेस आहे। तिथे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे। तिथे 800 ते 1000 विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहतात। 100% प्लेसमेंट आहे, 100% रिझल्ट आहे त्यांच्याकडे। हे सगळं असताना त्या संस्थेला साधारण वसुलीच्या नावाखाली 10-11 कोटी त्या संस्था चालकांनी आम्हाला लेटर हेडवर जाहीर केले, लिहून दिले की त्यांची 10 ते 11 कोटी सरकारकडून शिष्यवृत्तीची फी येणं बाकी आहे आणि त्यांची काही आहे 20 कोटी, 22 कोटी, 30-35 कोटी असेल, 40 कोटी असेल, परंतु 40 एकर जागा 134 कोटीची सील करायची, 6 तारखेला संध्याकाळी विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं, हे कुठल्या न्यायात बसतंय? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही हा सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेनं आवाज उठवतो आहे आणि याला एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आता मार्च-एप्रिलला पूर्ण होतं आहे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष 3 महिने राहिलेलं असताना त्यांना हॉस्टेलमधनं मुलींना बाहेर काढलं जातं आहे 6 तारखेला आणि नोटीसमध्ये असं म्हणतात की 7 तारखेला तहसीलदारने आम्हाला ताबा दिला। प्रत्यक्षात तिथे जागेवर तुम्ही माहिती काढली तरी समजेल आणि चौकशी झाली तरी समजेल की 6 तारखेला त्यांचे वसुली अधिकारी आले होते, संध्याकाळी विद्यार्थिनींना पण बाहेर काढलं गेलं। हे कुठली संवेदनशीलता ही या सगळ्या ह्याच्यात? आणि त्या विद्यार्थ्यांचं 700-800 विद्यार्थ्यांनी हॉस्टेल सोडून बाहेर जायचं, त्यांचं वर्ष सगळं गेलं वाया। त्यामुळे ह्या शिक्षणाच्या आणि ह्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं एक सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीनं हा विषय आज आम्ही आपल्या माध्यमातून मांडतो आहोत। जरूर सरकारने आज पालकमंत्री नाही तर न्याय मागायचा कुणाकडे? यांनी पालकमंत्री असते तर कुठे तरी झालं असतं। उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्या ठिकाणी जाहीर करतात की शिक्षण मोफत द्या, पैसे घेऊ नका, संस्था चालकांना सांगतात आणि ही सरकारी संस्था आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकारी विद्यापीठाच्या नावाखाली आहे। मग बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून ह्याच्यावर संक्रांत येते का? अनेक प्रश्न आहेत। मग ह्या संस्थेबद्दल तुम्ही सहकारी कारखान्यांना सबसिडी देतात, त्यांना मदत करता, मग ही तर शिक्षण संस्था आहे, ह्याच्यातनं शेकडो गरीब विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत, मोफत।
प्रश्न असा आहे की ज्या बडोदा बँकेने 44,481 कोटी कर्ज माफ केलंय, कर्ज हा बाकी सोडा, ती बँक आमच्या पाठीमागं तथाकथित 20 कोटीसाठी मागे लागली. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. सरकारकडे आमचे 10-12 कोटी रुपये आहेत. ती जमीन विकली तरी आम्हाला पैसे येतील. त्यांचं म्हणणं जे रिसिव्हर ताब्यात, मामलेदाराच्या ताब्यात प्रॉपर्टी आहे, तर मामलेदाराला आमची शाळा चालू द्यायला काय अडचण आहे? हा तर सामाजिक प्रश्न आहे. आम्ही ती याचा अर्थ काय होतो, प्रॉपर्टी अटॅच केली म्हणजे काय, तर आम्ही त्या प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकत नाही. नाही करणार आम्ही. सरकारच्या परवानगीशिवाय, रिसिव्हरच्या परवानगीशिवाय करणार नाही. रिसिव्हरने येऊन मुलींना बाहेर काढणं, मेरिटवरचं कॉलेज आहे ते, काय असं खाजगी कॉलेज आहे आणि पैसे देऊन वगैरे उभं राहिले किंवा तुम्हाला अभ्यास करा तुम्ही विचारा. इथे फक्त आमचा प्रश्न एवढाच, ज्या बँकेने 45,000 कोटी रुपये माफ केलेत, हे गुगलवर सांगतंय आम्हाला, आता आम्ही तर बाकी बघितलेलं नाही. तर अशा परिस्थितीत त्या बँकेने थांबावं, मुलांना परत शाळेत रिइन्स्टेट करावं, शाळा सुरू करावी, कॉलेज सुरू करावं. त्यांचे परीक्षेचे दिवस आहेत. हा तर अन्याय तुम्ही आम्हाला जगाच्या पुढे मांडा ना. दरम्यान या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दादा, अभिनव एज्युकेशनच्या संस्थेची बँक ऑफ बडोदाकडे 20 कोटीची थकबाकी होती, तर त्यांनी 134 कोटींची त्यांची जागा जप्त केली, सील केली, विद्यार्थ्यांना बाहेर मी काढले. पहिलं तर यांचं अभिनंदन करतो की शहरात घडणाऱ्या इतक्या बारीक बारीक विषयांची पण यांना माहिती आहे. अभिनव नावाची जी शिक्षण संस्था आहे, तर त्यांनी बँक ऑफ बडोदातून लोन घेतलं होतं संस्थेच्या विकासासाठी. ते थकलं आणि थकल्यानंतर बँक जे करते ते त्यांनी केलं आहे की त्याने त्याची जप्ती केलेली आहे. शिक्षण मंत्री म्हणून मी एवढंच सांगेन, विद्यार्थ्यांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही. संस्थेने थोडीफार अमाऊंट भरण्याची तयारी दर्शवली आहे की जेणेकरून जप्ती तात्पुरती स्थगित करता येईल. यात नाही यश मिळालं तर आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना या वर्षीपुरतं अन्य महाविद्यालयामधून परीक्षा द्यायला लावू आणि पुढच्या वर्षी त्यांची अन्य कॉलेजेसमध्ये ऍडमिशनची व्यवस्था करू. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. खूपच मोठा विषय आहे आणि यातून शिक्षण संस्थांमध्ये काय चालतं हे सगळं ऐरणीवर आलं आहे की तुम्ही कर्ज कशाला काढता, काढलं तर फेडत का नाही, अख्खी प्रॉपर्टी कशी काय मॉर्गेज करता, तुमच्या प्रॉपर्टी का मॉर्गेज करत नाही, सगळे विषय.